तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओजमध्ये। चला मग निघूया ऑफिसला। आजसुद्धा इतकी थंडी वाजते ना की विचारू नका। थंडीमुळे तर ना चेहरा पूर्ण डल होऊन जातो, एक तर फेस ऑइली आणि त्यात पूर्ण डल आणि त्यात हे ऊन, म्हणजे थंडीसुद्धा वाजते आणि ऊनसुद्धा लागतं। काही कळतच नाही की नक्की देवाची काय इच्छा आहे, त्याला थंडीने कुडकुडून मारायचं आहे का शिजवून मारायचं आहे। आपल्याला रोज स्वतःला मोटिवेट किंवा पॉझिटिव्ह करायचे की आजचा जो दिवस आहे तो नवीन आहे, तो नवीन काहीतरी आपल्या आयुष्यात घेऊन ये। याआधी मी फक्त आणि फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओज बघायची, पण मी आता स्वतःही व्हिडिओ करते आणि विचार करते ना की खरंच मला बघूनही कोणीतरी मोटिवेट होणारच, कारण की आपण प्रत्येक कोणा ना कोणाला बघून मोटिवेट। चला मग लंच करून घेऊया। आज लंच करता करताच आमच्या ग्रुपमध्ये डिस्कशन झालं की आपण थोडंसं उपवनला जाऊन येऊया। उपवनला होणारी जी गंगापूजा आहे ती बघूया आणि आम्ही निघालो संध्याकाळी उपवनसाठी। आणि उपवनला ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस खरंच खूप छान आणि गार वाटत होतं, थंडगार वातावरण होतं ठाण्याचं। आणि पण निघाला आम्हाला भेटली ट्रॅफिक, कारण की तो रस्ता पूर्ण ब्लॉक होता जो उपवनपर्यंत जाणारा होता। आणि कसंबसं आम्ही उपवनच्या त्या जागेपर्यंत पोचलो आणि पोचल्यानंतर फोन हातात बघितला की लोकही आपल्याकडे चार डोळ्यांनी बघायला लागतात। असं वाटतं ना की आपण काहीतरी जगाच्या वेगळंच करतो। तयासी उळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा। वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र। एकदा सगळ्यांनी जोरात हात वर करून, दोन्ही हात वर करून घोष करूया, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की। जय श्रीराम, जय श्रीराम। नमः पार्वती पते। रामदादा रामश्री राजा परत सहभागी व्हावं। सरत्या वर्षाची वंदना म्हणून आपण ही गंगा आरतीचं आयोजन केलेलं आहे। आपली संस्कृती ही दीप पेटवणारी आहे, अंधकार दूर करून ज्ञानाचा उजेड सगळीकडे पसरवणारी अशी आपली संस्कृती।